वाशिम रेल्वे स्टेशन इथं निराधार वृद्ध महिलेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना 9 जानेवारी रोजी घडली होती। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। वाशिम पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत अवघ्या 24 तासात आरोपीला अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे। या प्रकरणाची माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशन वाशिम शहर हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासात महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं निष्पन्न झालं। मृत महिला तसंच आरोपी हे दोघेही अनोळखी असल्यानं ओळख पटवणं आव्हानात्मक होतं। परिसरातील 40हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। त्यामध्ये एक संशयित दिसून आल्यानं स्थानिक गुन्हे शाखेनं गुप्त यंत्रणा सक्रिय करून आरोपीचा शोध सुरू केला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शोध मोहीम राबवत 10 जानेवारी रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। संतोष खंडारे असं त्याचं नाव असून चौकशी अंती त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मध्ये अपक्ष उमेदवार प्रशांत भदाणे पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र दिसतंय। घराघरात जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचा त्यांचा प्रयत्न नागरिकांना भावत आहे। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, वीज तसंच मूलभूत सुविधांबाबत भदाणे पाटील यांनी मांडलेली स्पष्ट भूमिका आणि विकासाचा आराखडा यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिसून येतोय। काम करणाऱ्या उमेदवाराला संधी द्यावी अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत असून भदाणे पाटील यांच्या प्रचार फेऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। थोडं बाजूला तुम्ही दादा द्या घोषणा द्या, थोडं खाली पकडा ताई। हां द्या घोषणा आता। आवाज वाढवा। स्थानिक पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिर सेवा समितीच्या वतीनं वर्षभर धार्मिक उत्सवासह सामाजिक हिताचे उपक्रम राबवले जातात। यंदा 11 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान 5 दिवस बोरगाव मंजू ते शेगाव संत गजानन महाराज पालखी सोहळा शहरातील मुख्य मार्गावरून नगर परिक्रमा करत शेगावकडे मार्गस्थ झाला। सकाळी लक्ष्मीनगर स्थित संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या चरणी महापूजेसह जलाभिषेक करून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला। दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यावरून प्रस्थान होत असताना भाविकांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून पालखीतील श्रींच्या चरणी मनोभावे पूजा अर्चा केली। यावेळी शहरातील वातावरण भक्तिमय झालं होतं। या पालखी सोहळ्यात पांढरा शुभ्र वस्त्र घालून आणि डोक्यावर टोपी घालून टाळ मृदुंगाच्या गजरात श्री गजानन महाराजांचा जयघोष करत महिला सेवाधारीही सहभागी झाल्या होत्या। 5 दिवस सोहळा चालणार आहे। रविवारी बोरगाव मंजू इथून प्रारंभ झालेली पालखी अकोला इथं रात्री मुक्कामी असणार आहे। त्यानंतर गायगाव, नागझरी, शेगाव संतनगरी श्री क्षेत्र मुक्कामी असणार आहे। शेगावला कीर्तन आणि महाप्रसाद होऊन तिथून बोरगाव मंजूकडे प्रस्थान होणार आहे। या पालखी सोहळ्याचं आयोजन संत गजानन महाराज मंदिर सेवा समितीनं केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी। एटापल्ली शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरुपल्ली गावाजवळ एटापल्ली गुरुपल्ली मार्गावर 2 दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत। हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाल्यात। प्राप्त माहितीनुसार एटापल्ली इथून मजुरीचं काम आटोपून आलापल्लीकडे जात असलेले रमेश मडावी हे आपल्या सहकार्यासह विलास टेकाम याच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत होते। त्याचवेळी करपणफुडी येथील सोमजी मडावी हे समोरून दुचाकीवरून येत असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण धडकेत रमेश मडावी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघातात विलास टेकाम आणि सोमजी मडावी गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। दोन्ही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। अपघाताची माहिती मिळताच एटापल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतल्यात। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी।
बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्ये राहिला अशी एक ओळ जरी लिहिली गेली तरी तेवढंच पुरेसं आहे. जिल्ह्यात मी प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. मी माझ्या मुलासाठी उमेदवारी मागितली नाही, तसंच मुलाचा उमेदवारी अर्ज भरून तो मागेही घेतला नाही, असा टोला धनंजय महाडिक यांच्या घरासमोरच काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी लगावलाय. जिल्ह्यात एका बाजूला 10 आमदार दिलेत, तराजू एका बाजूला झुकला तर त्याला न्याय म्हणता येत नाही. हा समतोल साधायचा असेल तर आता महाविकास आघाडीला मतदान करा, असं आवाहन सतेज पाटील यांनी केलंय. निवडणूक महत्त्वाची आहे आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही एक जाहीरनामा लोकांच्या पुढे आणलेला आहे. त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून या कोल्हापूर शहरामध्ये आम्ही काय करणार आहे हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो. कोल्हापुरातले रस्ते असतील, कोल्हापुरामध्ये रोजगार वाढीसाठी IT पार्क करण्याची संकल्पना असेल किंवा उद्याच्या भविष्यकाळातली जी पिढी आहे त्या पिढीला अनुसरून ट्रॅफिकचं नियोजन असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी उद्याच्या भविष्यकाळात आम्ही करणार आहोत. हा जाहीरनामा आम्ही आपल्यासमोर आणले. आज मी तुमच्यासमोर आलो ते तुमची मतं मागायसाठी आलेलो आहे आणि माझा अजेंडा घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे. आज लोकशाही टिकवायची असेल तर मताचा अधिकार आपला अबाधित राहिला पाहिजे. आज सध्या काय चालू आहे, भाजप शिवसेनेचं 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले महापालिकेमध्ये, महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मताचा अधिकारच राहिलेला नाही. आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे, भाजपकडनंच तो जास्त चालवला जात आहे की उलट्या बाजूचं उमेदवाराची माघार घ्यायची, म्हणजे बिनविरोध निवडणूक होते. तुमच्या आमच्या मताला किंमतच नाही, अशी अवस्था दुर्दैवानं लोकशाहीमध्ये झाली. आज मी इथं आलेलो आहे, माझे उमेदवार इथं आलेले आहेत, ते काय सांगतायत तुम्हाला की मत आम्हाला द्या, आम्ही काय करणार हे तुमच्या पुढे मांडताय. तुम्हाला ते पटल्यावर तुम्ही आम्हाला मतदान करणार आहेत. ही लोकशाहीची प्रक्रिया आहे, ती लोकशाहीची प्रक्रिया टिकली पाहिजे. मतदार हा राजा आहे, त्याच्याकडे 5 वर्षातनं एकदा ज्यावेळी सामान्य माणसं येतात किंवा नेते येतात त्यावेळी त्यांना त्यांची भूमिका मांडायची संधी मिळाली पाहिजे. तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायची संधी मिळाली पाहिजे. परंतु दुर्दैवाने ही प्रोसेसच आता चव्हाणसाहेब लोकशाहीमधली बंद होणार आहे. प्रोसेसच बंद होणार आहे. कारण की बिनविरोध हा नवीन फॅड आलेला आहे की बिनविरोध निवडणुका करायच्या, म्हणजे सत्तेतल्या असलेल्या पक्षानं दबाव टाकायचा आणि बिनविरोध करायच्या, म्हणजे तुमच्या मताचीच गरज लागणार नाही, असं एक वातावरण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. काल मी इचलकरंजीमध्ये, परवा दिवशी होतो मी इचलकरंजीमध्ये सुद्धा पूर्ण महापालिकेचं पॅनेल उभं केलेलं आहे. माझ्या गाडीत एक उमेदवार बसलेला, तो उमेदवार पुढं गप्पा मारताना मला सांगायला लागला की साहेब, भाजपचे लोक माझ्याकडे आलते, 40-50 लाख रुपये मला द्यायला तयार होते उमेदवारी माघार घ्यायचं. खरं साहेब, मी एकनिष्ठ आहे तुमच्यावर, मी काय माघार घेतली नाही. मी पण कौतुक केलं, आपल्याशी एकनिष्ठ आहे, एवढं राहिला, अभिनंदन केलं. मग वेळ झाला, आमची निवडणूक म्हणजे प्रचार सभा संपल्या, मग म्हणलं एवढा खंबीरपणे हा राहिला आहे तर याच्या घरला जाऊन आला पाहिजे आपण, किंवा हे एवढा एकनिष्ठ राहिला आहे म्हणल्यावर. घरी गेलो आणि मी डोक्याला हात लावला. मी म्हणलो हे खरा एकनिष्ठ आहे, कारण 10 बाय 10ची खोली होती, तो 40-50 लाख घेऊन माघार घेऊ शकत होता. आणि त्यानं मला सांगितलं की साहेब मी पडणार आहे, तो निवडून येणार नाही, त्यालाही माहीत आहे, कारण की पुढच्या बाजूला 100-200 कोटी रुपयाचा उमेदवार या ठिकाणी उभा. तो म्हणला मी पडणार आहे, निवडून येणार नाहीच आहे, खरं तुमच्यासाठी मी लढाई करतो. म्हणलं मी पडणार आहे, मला माहिती आहे म्हणलं. अशी फौज एकनिष्ठांची या जिल्ह्यामध्ये सुदैवानं मी तयार केलेले, जे माझ्यावर एकनिष्ठपणे काम करतायत, आयडियोलॉजी म्हणून एकत्र राहत आहेत. मी काल परवा सुद्धा TV वर सांगितलं की 30 वर्षानंतर ज्यावेळी कोल्हापूरच्या राजकारणाचा इतिहास दिला जाईल त्यावेळी कुठंतरी खाली एक ओळ असेल बाबा काका की बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्ये होता. भरपूर झाला आपल्याला, म्हणजे शेवटपर्यंत. आपण आता असं आहे की सकाळी भेटलेला माणूस ब्रेकफास्टला, दुपारी लंचला असेल का नाही बरोबर गॅरंटी नाही, अशी अवस्था समाजकारणाची झालेली आहे. अविश्वासाचं वातावरण एवढं झालेलं आहे. त्या अविश्वासाच्या वातावरणात एक मी लढाई करतोय, ती कोल्हापूरसाठी करतोय, कोल्हापूरकरांसाठी करतोय. माझ्या घरातलं कोण उभं नाही राहिलेलं. माझ्या पोरगाला काय तिकीट मी मागितलेलं नाही, तिकीट फॉर्म भरून मागे घेतलेलं नाही मी काय. तेव्हा माझ्या घरात काय मी तिकीट मागितलेलं नाही. मी 81 कार्यकर्ते उभे केलेले आहेत. त्यांना मोठं करणं, त्यांच्या हातात शहराची सूत्र देणं आणि ते शहर व्यवस्थित होणं, शहराची सूत्र व्यवस्थित त्यांच्या माध्यमातून चांगला कारभार होईल याची गॅरंटी माझी. ती जबाबदारी माझी आहे की हे चांगलं काम करतील, सगळ्यांची सेवा करतील, ही जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून माझी नागरिकांना विनंती आहे की आपण सुज्ञ नागरिक म्हणून या येणाऱ्या निवडणुकीला आमचे हात चिन्ह आहे. 4 उमेदवार आमच्या हाताच्या चिन्हावर उभे आहेत.
मी काय फार सांगायची गरज नाही, कारण की प्रकाश नानांसारखा एक सिनियर माणूस म्हणजे जो अनुभवी माणूस आहे तो या निवडणुकीमध्ये बाकीचे तरुण आपले उमेदवार सगळे ताकदीनं या निवडणुकीमध्ये तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 1 वर्षापूर्वी 10 आमदार भाजप शिवसेनेचे निवडून दिले. समाजामध्ये ज्यावेळी तराजू एखाद्या गोष्टीचा तात्या धरतो आपण, तो एकाच बाजूला झुकला असेल तर न्याय म्हणत नाहीत त्याला. तो बॅलन्स असला पाहिजे, तो व्यवस्थित असला पाहिजे. आता कोल्हापुरातल्या जनतेला संधी आहे ते बॅलन्स करण्याची. 10 आमदार भाजपचे निवडून दिलेत, आता महापालिका मात्र काँग्रेसची द्या, म्हणजे किमान बॅलन्स या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये या ठिकाणी होईल. आणि तो बॅलन्स आपण साधावा आणि आमच्या 4 उमेदवारांना निवडून द्या एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. युवा पिढी भाजपवाल्यांनी खराब करून टाकली आहे अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. लाडकी बहीण पत्रावरून त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांना कमी लिहिता वाचता येत असावं. पत्रामध्ये असं लिहिलंय की लाडक्या बहिणीचे पैसे मतदान झाल्यानंतर द्या. तसंही लाडक्या बहिणीचे पैसे 3 महिन्यानंतर उशिराच देत आहात. महिलांना जेव्हा पैसे पाहिजे असतात तेव्हा तुम्ही देत नाहीत आणि आता निवडणुकीच्या समोर तुम्ही पैसे देताय, हे बरोबर नाही असं ठाकूर म्हणाल्यात. अमरावतीसारख्या शहराला त्यांची नजर लागले. त्यांना निवडणूक फक्त हिंदू मुस्लिमवर घ्यायची आहे म्हणून त्यांचा गोंधळ सुरू आहे अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. द्वेष कोण करतं हे तर जग बघतंय. राहिला बावनकुळे साहेबांचा विषय, तर त्यांनी अमरावतीमध्ये जी घाण करून ठेवलेली आहे ती कशी काय साफ करायची. आणि बावनकुळे साहेबांना बहुतेक कमी लिहिता वाचता येत असावं, कारण तिथं त्या पत्रामध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही वोटिंग झालं 15 तारखेनंतर पैसे द्या. तसंही तुम्ही 3 महिने उशिरा देताय. मागच्या 3 ते 4 महिन्याचे पैसे एकदम टाकायचा प्रयत्न करताय. तर तुम्ही एवढा उशीर केलाय ना, तर मग वोटिंग झाल्यानंतर करा. आम्ही महिलांना आधार मिळाला पाहिजे याच्या फेवरचे आहोत, पण जेव्हा पाहिजे तेव्हा देत नाही. आणि आता इलेक्शनच्या समोर तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न करताय, तर हे काय बरोबर नाही आहे असं आमचं ठाम मत आहे. आणि जहर अख्ख्या देशामध्ये कोण करवतंय आणि कोणची विचारधारा करते हे तर जग बघतंय. अख्खी युवा पिढी खराब करून टाकलेली आहे या भाजपवाल्यांनी, ही फॅक्ट आहे. आणि त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. अमरावती सारख्या आमच्या छोट्याशा आणि छानशा शहराला पण यांची नजर लागलेली आहे आणि त्यांना निवडणूक फक्त हिंदू मुस्लिमवर न्यायची आहे म्हणून त्यांचा गोंधळ सुरू असतो. आणि जहर जे तुम्ही म्हटलं हे तर तेच ओकत असतात, रोज ओकतात, सतत ओकतात आणि इलेक्शन आलं की जास्त ओकतात. कालच एक प्रदूषणाचा रिपोर्ट आलाय. प्रदूषणाची चिंता व्यक्त करण्यात आली. कर्जरूपी पैशातून नागपूर बीमार करण्याचं काम हे लोक करत आहेत. पाण्यासाठी लोकांकडून पैसे वसूल केले जात आहेत. भाजप सत्तेत आहे तेव्हापासून शहराचं नैसर्गिक सौंदर्य गमावलंय असा आरोप नाना पटोले यांनी केलाय. अगोदर पेट्रोलमध्ये राज्य सरकारची कर हे 30 रुपये प्रति लिटर घेतली जायचे, आता 40 रुपये प्रति लिटर घेतले जाते. 10 रुपये करवाढ केले. या पद्धतीनं लाडक्या बहिणींच्या खिशातून पैसे घेतले जात आहेत. निवडणूक काळात पैसे वाटप करून प्रलोभनं दिल्याचं काम केलं जात असल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. लाडक्या बहिणीला पैसे मिळावेत याला आमचा विरोध नाही असं पटोले यांनी स्पष्ट केलंय. मुंबई कोणा एका व्यक्तीची नाही, भाजपची तर नाहीच. मुंबईत भाजप आणि सेनेची सत्ता असताना त्याची यादी समोर आणावी, त्यानंतर मुंबईची लूट या लोकांनी कशी केली आहे हे समोर येईल. मुंबईचा व्यापार आज गुजरातमध्ये स्थलांतर झालाय, गुंडागर्दी वाढली आहे असा आरोपही पटोले यांनी केलाय. काळात जसं होतं आज जसं आहे खूप फरक दिसतोय. उदाहरण सांगतो, आता निवडणुका सुरू आहेत. लाडकी बहीण योजना ही शासकीय मान्य योजना आहे, त्याचे पैसे तसेही जमा होतातच. पण आता या निवडणुका आहेत म्हणून महिन्याच्या शेवटीला जमा करण्यात यावी अशी मागणी करून प्रदेश काँग्रेसने कुठेतरी सेल्फ गोल केला आहे असं तुम्हाला वाटत नाही? बघा, मूळ प्रश्न असा आहे की आता नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये नगरपालिका क्षेत्रातल्याच लाडक्या बहिणीला वेळेवर पैसे टाकण्याचं काम झालं. त्यावेळेस महानगरपालिकेतल्या यांना लक्षात आल्या नाही. याचा अर्थ राज्यातलं फडणवीस सरकार लाडक्या बहिणीला त्या 1,500 रुपयाचं तिच्या खात्यावर शेवटच्या दिवशी पैसे टाकून मतदानाला प्रलोभन देतात आहे का, पैशाने त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करताय का, असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्षांनी
आपल्या भूमिकेत सांगितलं असेल की त्यांनी नंतर पैसे दिले पाहिजे निवडणुकीनंतर असं सांगितलं असेल, पण तिचं घर बर्बाद करून तिचं मतदान घेण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे, महागाईच्या होतात त्या, मग तो शेतकरी असेल, बेरोजगार असेल, तिच्या कुटुंबामध्ये तेवढे लोक असतात, त्याची व्यवस्था नाही बघायची, फक्त निवडणुकीला ते प्रलोभन द्यायचं का, हे चित्र त्या ठिकाणी येते. आणि म्हणून प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसच्या त्या पद्धतीचं मत मांडलं असेल, पण लाडक्या बहिणीचा आमचा कुठलाही विरोध नाही, तिला पैसे मिळालेच पाहिजे. यांनी 2100 सांगितले होते, ते 2100 द्यावेत, आम्हाला काही त्याचा विरोध करायचं कारण नाही. पण हे जे खोटारडापणा जो महायुतीच्या सरकारचा पाहायला मिळतोय निवडणुकीच्या काळात, त्याच्यावर प्रदेश अध्यक्ष बोलले असतील असं मला वाटतं. मुंबई महानगरपालिका ही मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही तर ठाकरेंच्या अस्मितेसाठी असल्याची मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बोलायला बोललेलं आहे. मुंबई कोणाच्या एका व्यक्तीची नाही आणि भाजपची तर नाहीच, हे जाहीरपणे सांगतो. फडणवीसांनी आपली जीभ नाकाला पुरवू नये असं माझा त्यांना सल्ला आहे. मुंबई शहर हे भाजप आणि शिवसेनेच्या हाती अनेक वर्षापासून आहे. त्या मुंबईचं भकास करण्याचं काम, त्या पिवळ्या नदीतले गाळातले पैसे खाल्ले, तिथल्या गटाराचे पैसे या लोकांनी खाल्ले, मुंबईकरांना मोठं मोठं स्वप्न दाखवलं, झोपडपट्ट्याची वसाहत मोठ्या प्रमाणात या लोकांनीच केली. हेच सांगतात की बिहारवाल्यांना, उत्तर प्रदेशवाल्यांना शिवा घालणारी ही लोक. आता तर काल त्यांचा भाजपचा एक नेता दक्षिणेतला आला आणि त्यांनी मुंबईत सांगितलं की मुंबई देशाची आहे, यांची नाही, असं वक्तव्य केलं. मग आता भाजपचं खायचे दात आणि दाखवायचे दातातला फरक आपल्याला काल भाजपच्या त्या दक्षिणेतल्या नेत्याच्या वक्तव्यावरून आपल्याला स्पष्ट होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की फडणवीसांनी फेकणं कमी करावं, वास्तविकता समोर आणावी. आणि मला तर असं वाटतं की भाजप आणि शिवसेनेचं जे महानगरपालिका मुंबईमध्ये इतके वर्ष त्यांची सत्ता होती, दोघांची सत्ता होती, त्याची एक श्वेतपत्रिका मुंबईकरांसाठी यांनी जाहीर करावी दोघांनी मिळून, जेणेकरून वास्तविकता त्या ठिकाणी पुढे येईल. आणि मुंबईचं लूट या लोकांनी कशी केली, मुंबईकरांची लूट या लोकांनी कशी केली, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऐन मोक्याच्या जमिनी मुंबई आज पुराने जे डुबते आहे, त्याचं कारण असं आहे की यांचे जे लाडके बिल्डर आहेत, त्या बिल्डरांना जे पाणी वाहून जाणारी जी काही व्यवस्था होती मुंबई शहरातून समुद्रामध्ये, त्या सगळ्या जमिनी फुकटात यांच्या लाडक्या बिल्डरांना देऊन ते सगळं त्यांच्या मोठ्या मोठ्या इमारती त्या ठिकाणी उभ्या झाल्यात. आणि आता आपण पाहतोय की एक पावसामध्ये मुंबई जी डुबते आहे, त्याचं कारण आहे की हे भाजप आणि शिवसेनेचं जी महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षापासून जी सत्ता आहे, त्याचा परिणाम आहे की मुंबई आज उद्ध्वस्त झालेली आहे. मुंबईतला व्यापार हा मुंबईतून शिफ्ट झालेला आहे आणि मुंबईतला व्यापार कुठं गुजरात गेला, कुठं बँगलोरला गेला, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय. मुंबईमध्ये ट्रॅफिकचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, मुंबई पाण्याखाली डुबते आहे, मुंबईमध्ये गुंडागर्दी वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टीमुळे मुंबईतून उद्योगपती आणि व्यापारी मुंबईतून पलायन करताना आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळे मुंबई शहरासारखं, नाही तर मुंबईत कोणी खाली हाताने गेला तो कधी उपाशी राहू शकत नव्हता. त्या मुंबईला बर्बाद करण्याचं काम ह्या दोन्ही जोडीने केलंय. आणि म्हणून हा जो दुय्यम ते आपसात करतात, हे दुय्यम दाखवण्यापेक्षा मुंबईचं यांनी केलेलं काम आणि त्याची एक श्वेतपत्रिका, किती कर्ज यांनी घेतलं, पैसे कुठं गेले, या सगळ्या गोष्टीचं वस्तुस्थिती यांनी मांडावी, अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. मनरेगा योजनेचं नाव बदलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महात्मा गांधी पुतळ्याजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय. यावेळी केंद्र सरकार गरीब आणि ग्रामीण मजुरांचा हक्क डावलत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. मनरेगा योजनेचं नाव आणि स्वरूप हे जसेच्या तसे ठेवावेत, कोणताही बदल करू नयेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या योजनेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं नाव काढून टाकण्याचा डाव असल्याचा आरोप करत सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. ग्रामीण भागातील गरीब मजुरांसाठी असलेली ही योजना आता सामान्य मजुरांसाठी राहिली नसल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. मनरेगा जी काँग्रेसने उभारलेली एक योजना होती महात्मा गांधीच्या नावाने, ती योजनेत संपूर्णपणे यांनी बदल केला आणि या योजनेचं नावसुद्धा बदललं.
त्यांनी विकसित भारत गॅरंटी रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण अशी हे योजनेचं नाव टाकलं आणि या योजनेत कुठलीही गॅरंटी रोजगाराची नाही आहे. ते म्हणतात तिकडे 125 दिवसाची गॅरंटी आहे, तर ती गॅरंटी या रोजगारात नाही आहे. आणि त्यांनी स्टेटवर जे राज्य पहिलेच पैशांनी कमकुवत आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही करू शकत, ज्या राज्याजवळ पैसे नाही आहे त्या राज्यांवर जबाबदारी दिली. म्हणजे यांना ही योजना कोणत्या ती बंद करायची आहे. फक्त महात्मा गांधीचं नाव असल्यामुळे ही योजना त्यांना बंद पाडायची आहे. त्यासाठी केलेली ही सर्व यांची धडपड आहे. आणि ह्या योजनेमध्ये सामान्य जनतेवर कष्टकरी लोक जे आहे त्यांचा रोजगार हे हिरावून घेणार आहे. म्हणून आमची पूर्ण देशभर मागणी आहे काँग्रेस पक्षाची की ही योजनेचं नाव पूर्ववत ठेवावी, नाव पूर्ववत असलेलं पाहिजे महात्मा गांधीच्या नावाने. त्यानंतर या योजनेत कोणतेही बदल न करता ही योजना चालू झाली पाहिजे. त्यासाठी आजपासून देशभरात हे आंदोलन सुरू आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.